काही महिन्यांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटलांनी मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती। दरम्यान या घोषणेची अंमलबजावणी न झाल्याने सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्ट करत सवाल केलेले आहेत। 8 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणामध्ये मोफत सवलत दिली जाईल अशा प्रकारची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केलेली होती। मात्र याची अंमलबजावणी का झालेली नाही अशा प्रकारचा सवाल आता सुप्रिया सुळे यांनी विचारलेला आहे। दरम्यान चंद्रकांत पाटलांनी कोणती घोषणा केली होती तेही पाहूयात। परभणीला एका मुलीने आत्महत्या केली, त्या चिठ्ठीमध्ये तिने असं लिहिलं, माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो। त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय केला की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या SC ST ला तर ऑलरेडी 100% फी माफ आहे, OBC आणि आर्थिक मागासवर्गीय मुलींची 100% फी माफ करायची, त्याला 1000 कोटी खर्च येणार आहे। पण त्यामुळे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जातीच्या, कुठल्याही पंथाच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही भाषेच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटी सहित सर्व फी सरकार भरणार आणि त्यामुळे मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढेल।